नमस्कार, माझं नाव चिंतन चित्तरंजन लांबे, वय वर्ष 22 आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे एका महापुरुषाचं मनोगत. कोण कुठला आहे हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी त्यात वाहून जाईल. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. ज्याला देशप्रेम नाही असा माणूस असूच शकत नाही. सध्याच्या तरुणाईने स्वतःची प्रगती करू नये असं आमचं म्हणणं नाहीये, पण स्वतःच्या प्रगतीसोबत त्यांनी देशाच्याही प्रगतीचा विचार करायला हवा. स्वराज्य, स्वराज्य म्हणजे स्वकीयांचं राज्य. सध्याचा काळ आहे तो बाहेरून आलेल्या जुलमी ब्रिटिशांशी दोन हात करण्यासारखा. ते आपल्यातले नाहीत तरी आपल्यावर त्यांचं राज्य आहे. आपल्याला आपलं राज्य हवंय, स्वराज्य. पण स्वराज्य मिळाल्यानंतर त्यांनी देशाला मात्र विसरू नये. आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जितका जास्तीत जास्त फायदा आपण आपल्या देशाला करून देऊ तितकीच हिंदुस्थानाची प्रगती होणार आहे. स्वातंत्र्यानंतर आपली शाळा, आपली कॉलेज ही नोकरी शोधणाऱ्या गुलामांनी भरून जाता कामा नये, तर देशप्रेमाने प्रेरित झालेले तरुण नागरिक त्याच्यातून निर्माण व्हायला पाहिजेत. खूप झाल्या विचार, खूप झाल्या योजना. आता ते विचार प्रत्यक्षात राबवण्याची वेळ आली आहे. गडाचे दोर केव्हाच कापून टाकलेत. आता एकतर मरा नाहीतर मारा, आणि असंच जर असेल तर मग माराच. आपण परकीय गुलामगिरीत असताना, पोटात अन्नाचा कणही नसताना कुठल्या वैचारिक बदलांची अपेक्षा करतोय? आधी आपल्या हाती सत्ता येऊ दे, मग आपण घडवू सुधारणा आपल्याला हव्या तशा. हे इंग्रज लोक हिंदुस्थानाचे तुकडे करण्याचा डाव रचतायत. आपण जितके एकमेकांविरुद्ध लढत जाऊ तितकेच अधिकाधी इंग्रजांचे गुलाम होत जाऊ. हे आपल्याला कळत नाहीये का? 1857चा बंड मोडून का पडला? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का गेलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. या ब्रिटिशांच्या तोडा आणि फोडा राजकारणात आपण स्वतःहून स्वतःचा बळी देतोय हे न समजण्या इतपत बुरखत का आपण? अखंड हिंदुस्थान, हा अखंड हिंदुस्थान या जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानाशी लढणं हे ब्रिटिशांना केवळ अवघड नाही तर अशक्य होऊन जाईल. आता एकच ध्येय, स्वराज्य. सत्ता करणं म्हणजे सूड घेणं नव्हे. अफजल खानाने काही कमी अत्याचार केले? हिंदू देवदेवतांची विटंबना केली, स्त्रियांवर अत्याचार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? इतरांना शंड म्हणण्यात त्यांनी वेळ दवडला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. स्वराज्यासाठी रक्त सांडलंच पाहिजे, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही. आणि त्यासाठी कितीही मरण सोसावी लागली तरी बेहत्तर. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य